नमस्कार. आज मी आपल्याला चमचमीत अशी व्हेज कुर्मा भाजीची रेसिपी दाखवणार आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हेज कुर्मा भाजीसाठी मी मटार घेतली आहे, छोटासा फ्लॉवर, 2 मीडियम साईज टोमॅटो, 2 बटाटा आणि शेवगाच्या शेंगा आणि मीडियम साईज एक कांदा. फ्लॉवर भाजीचे पीसेस करून घेते. शेवगाच्या शेंगा सोलून घेते. व्हेज कुर्मासाठी बटाटा, मटार सोलून घेते. कांदा बारीक चिरून घेते. कोथिंबीर बारीक चिरून घेते. टोमॅटो बारीक चिरून घेते. फ्लॉवर, बटाटा, शेंगा स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊया. भाजणी वाटणसाठी कांदा, खोबरं, सुकं खोबरं, खडा मसाला, आलं, लसूण या सर्व तयारी करून घेतलेली आहे. खडा मसाला तेलातून लगेच भाजून काढला. आता कांदासुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा छानपैकी भाजत आला. आता त्यावर खोबरं टाकते आणि थोडासा खसखस. कांदा खोबरं छानपैकी भाजून झालं. आता हे सुकं पण खोबरं भाजून घेते. इकडे आलं लसूण मिक्सरमध्ये वाटून घेते. त्यावर हे सुकं खोबरं. हे बघा, आपलं भाजणी वाटण तयार झालेलं आहे. व्हेज कुर्मा भाजीसाठी इकडे बारीक कांदा चिरून घेतला आहे. 2 टोमॅटो बारीक, कढीपत्ता, भाजणी वाटण, मीठ, हळद, मालवणी मसाला. इकडे कढई गरम झाली. 2 छोटे चमचे तेल टाकून कढीपत्ता आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेणार. कांदा छान लालसर होत आला. आता 1.5 चमचा मालवणी मसाला छान परतून घेते. इकडे टोमॅटो आणि थोडीशी ओली कोथिंबीर मसाल्याबरोबर परतून घेते. आत्ता भाजी घालूया, परतून घेऊया. त्यावर छोटा चमचा हळद घालूया. चवीपुरतं मीठ घालूया. परतून घेऊया. आता 5 मिनटं वाफेवर मंद आचेवर ठेवूया. आता परतून घेऊन 1 ग्लास पाणी घालूया आणि 15 मिनटामध्ये भाजी आपली छानपैकी शिजून येईल. पंधरा मिनटं झाली.
भाजी आता छानपैकी शिजून आलेली आहे. आता हे भाजणी वाटण आहे ना, ते त्यामध्ये घालून छानपैकी परतून 5 मिनटात भाजी तयार होईल. बारीक चिरलेली ओली कोथिंबीर आता त्यावर घालूया. वाव, भाजीचा काय सुगंध येत आहे. आपली चमचमीत अशी भाजी, व्हेज कुर्मा भाजी तयार झालेली आहे. ही व्हेज भाजी तुम्ही पुरी, चपाती, भाकरी, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. इतकी अप्रतिम आणि स्वादिष्ट चमचमीत अशी झाली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.